Let's start with our first episode of Talk Studios. A.R. Rahman is magic. He's the god of music, we can say. फक्त टेक्नॉलॉजीमुळेच आपण पुढे जात नसतो, आपल्यात पण आपल्याला चेंजेस घडवावे लागतात. अजून खूप करायचंय. मला नाही वाटत की हे सगळं सांगण्यासाठी मी काही एका लेवलला गेले असं मला नाही वाटत. मग लाईट, कॅमेरा आणि या सगळ्याचं आम्हाला काही नव्हतंच. इट वॉज सिंगिंग ॲज अ प्रायोरिटी. I want to talk to you about Natran. लोकांना असं एक्सपेक्टेड नव्हतं की मी अरे बापरे लावणी, तो एक प्लेझेंट शॉक होता सगळ्यांसाठी. हे अजयातून सारेकाम सुरू झालं की लॉकडाऊन सारखा कर्फ्यू व्हायचा. मला आज सगळं हे मागे वळून बघताना इट इज सो नॉस्टॅल्जिक. आवर फील्ड टीचेस अस अ लॉट ऑफ पेशन्स. तुम्ही स्वतः खूप ऑनेस्ट पाहिजे तुमच्या कामामध्ये. तुमच्या कानावर पण ते संस्कार होणं फार गरजेचं असतं. यू शुड गो हँड इन हँड. Yes, it's exactly 8 o'clock, and I'm a composer, I am an arranger, a producer, but हे फर्स्ट टाइम करतोय. आय एम होस्टिंग दिस लिटल वेब शो आपल्या सगळ्यांसाठी. सो लेट्स स्टार्ट. गुड इव्हनिंग. आज टुडे वी हॅव अ व्हेरी स्पेशल पर्सन विथ अस. द मोस्ट melodious voices this country has got. A national award winner who has had an experience of almost 28 years in the music industry. She has worked with almost all the greatest composers of our time, right from Ilaiyaraaja, A.R. Rahman to Ajay Atul and many more. I would like to call Bela Tai line. Bela Shende with us tonight. सगळ्यांना नमस्कार. जे कोण आता लाईव्ह बघतायत त्यांना सगळ्यांना नमस्कार. I hope you're fine, Tai. I hope you're doing good. या आय एम डुईंग गुड. पुण्यात आहे, सो विथ फॅमिली. घरी राहून आपण गव्हर्नमेंट रूल्स पाळावेत आणि जास्तीत जास्त सहकार्य करावं आपल्या गव्हर्नमेंटला, प्रशासनाला. एक्झॅक्टली. लेट्स बी पॉझिटिव्ह अँड फाईट इट. बेलाताईशी मला काही प्रश्न विचारायचे आहेत जे मी डायरेक्टली पण विचारू शकतो, पण हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे आणि खूप वेगळे प्रश्न काही आहेत. तर बेलाताई, आय थिंक वी शुड स्टार्ट. माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की वी ऑल नो, लाईक द एंटायर नेशन नोज की युअर फॅमिली इज इन म्युझिक, बट तुला म्युझिक मध्येच का जावं असं वाटलं? आणि असा एक प्रश्न आहे की वेन डिड यू अंडरस्टँड दॅट यू कॅन यूज म्युझिक ॲज अ मीडियम ऑफ युअर एक्सप्रेशन? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सगळ्यांनाच जसं तू म्हणलास की एव्हरीवन नोज दॅट आवर फॅमिली इज टोटली इन टू म्युझिक सिन्स जनरेशन्स टुगेदर. आणि माझी आजी श्रीमती कुसुम शेंडे म्हणजे किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक अभिनेत्री. नंतर माझे वडील पंडित संजीव शेंडे, माझी मोठी बहीण सावनी शेंडे. शी इज वन ऑफ द एस सिंगर्स इन क्लासिकल इंडस्ट्री टुडे. एक्झॅक्टली. म्युझिक फ्लोज इन द ब्लड ऑफ माय फॅमिली. सो बट स्टील मी असं म्हणेन की टू कट इट शॉर्ट, लहानपणापासून म्युझिक ऐकतच मोठी झाले. जसं तू म्हणलास तानपुरा कानावर ऐकतच मोठी झाले. आमच्या घरात खूप मोठमोठ्या लोकांचं येणं जाणं होतं. म्हणजे शोभा गुरटूजी असतील, प्रभा अत्रेजी असतील, वीणा सहस्रबुद्धे असतील, शांता शेळके असतील, अशा अनेक लोकांचं घरी राहणं आणि येणं जाणं होतं. आणि आम्ही my sister and me, Sauni and me, used to sit for concerts, classical concerts, like for 3 hours at a stretch, 4 hours at a stretch, at the age of say 7, 8, 9. So then it started like making us hear good music. That's also very important. की तुम्ही लहानपणी कुठल्या संस्कारांमध्ये वाढता, कुठलं म्युझिक ऐकता लहानपणापासून, याला खूप महत्वाचं असतं. आणि आय थिंक तशी ती जडणघडण सुरू झाली. आणि देन आय रिमेंबर की हळूहळू मला थोडंसं काहीतरी बाबांनी गायला लावलं, मग आजीनी गायला लावलं. आणि माय सिस्टर स्टार्टेड लर्निंग फर्स्ट ॲट द एज ऑफ 6 अँड आय स्टार्टेड लर्निंग ॲट द एज ऑफ 8.5, 8. सो तर तेव्हा मी शिकायला सुरुवात केली. अँड आय रिमेंबर की मी जसं जसं गात होते तेव्हा त्यांना कळत होतं की येस शी विल बी इन टू म्युझिक, हे त्यांना कळत होतं. बट स्टील दे वर जस्ट सीइंग की मला अजून काय काय आवडतंय. And then I remember ki I did my first concert at the age of 11. Wow. आणि professional concert at the age of 11 in Pune. Okay. आणि according to that, those years and that scenario, mobile phones and all these things were not there. किंवा social media and everything. तो जो concert झाला त्यावेळेला
सगळ्या रसिकांनी, आणि पुणेकर रसिक खूप फेमस आहेत. सो अगदीच, वी ऑल नो दॅट. एक्झॅक्टली. डोंट वरी. माझ्या पाठीवर त्यांनी जी थाप दिली त्यावेळेला वाव. किड्स, ॲज किड्स वर नॉट स्मार्ट इनफ की हेच करिअर करायचंय. 11व्या वर्षी हे समजण्याची अजिबात बुद्धी नव्हती. पण हे नक्की माहिती होतं की येस आय एम लाइकिंग दिस. आणि लोक जी माझ्यावर माझं कौतुक करतायत, माझ्या पाठीवर थाप देतायत, आशीर्वाद देतायत, हे मला आवडतंय हे मला कळायला लागलं. But वाव. still, there was a time when I explored myself as a human being, as a person. I started exploring myself, and येस. I think that was now I come to your second question. Uh, uh, I realized that at the age of maybe 16, I वाव. started ओके. realizing that की मला हेच आवडतं, मला ओके. हेच करायचं आणि मला हेच आवडतंय. सो हे मला कळायला लागलं कुठेतरी 16व्या वर्षी, when सारेगामा happened for me. एक्झॅक्टली. मी त्या सारेगमप कडे येणारच आहे. Correct. You were talking about सारेगमप ताई, आणि सारेगमप वॉज वन ऑफ द माइलस्टोन्स, लेट्स से. म्हणजे समहाऊ मी असं बघितलं की रियालिटी शो नंतर लाईफ चेंजेस. लहानपणापासून आपण रियाज करत असतो, आपण एक्सप्रेस करत असतो, पण फक्त तिकडे गेल्यानंतर तिकडे चॅनलचं प्रेशर असतं, तिकडे मेकअप असतो, कॅमेराज असतात, लाईट्स असतात. इट्स ऑल इंटिमिडेटिंग, यु नो. तर what was your experience after winning such a grand show which was on their highest, which is on their highest even today? What was your experience after that? How did life change? Your Yes. journey from winning Saregamapa to Kaisa Ye Jadoo मध्ये तू, how did you land up getting that album? I want to know that experience, की काय होतं ते, काय नक्की मला हे जाणून घ्यायचंय. Actually, you know what, Dev? Saregama happened at the age of 16, as Yes. you told right now. And at that time, it was not Saregama Pa. It was only Saregama. Oh, okay. The Okay. Pa is added maybe few years Later on. Yeah. तर Saregama, it was a boom. It was a learning session for us. Yes. जे कोण त्याच्यातनं गेले. And it was so tough. At that time, it was like सारेगामा सुरू झालं की लॉकडाऊन सारखा कर्फ्यू व्हायचा बाहेर. Wow. Yes, I have experienced Yeah. that. So people still have those video tapes and all my episodes. आणि माझ्याकडेच ते नाहीयेत. इनफॅक्ट मी आता लोकांना सांगते की कोणाकडे असेल तर मला नक्की द्या. आणि बट कमिंग बॅक टू द पॉइंट, आय वुड लव्ह टू से की दॅट वॉज अ लर्निंग सेशन. मला इतकं काही शिकायला मिळालं त्याच्यातनं. इट वॉज अ ग्रूमिंग सेशन. मग लाईट्स, कॅमेरा आणि या सगळ्याचं आम्हाला काही नव्हतंच. इट वॉज सिंगिंग ॲज अ प्रायोरिटी. युअर व्हॉइस टेक्स्चर, हाऊ यू सिंग, हाऊ यू ग्रास्प न्यू ट्यून्स, अशा पण आम्हाला राऊंड होत्या की you have been given a song a night before if you go to the other round. And I remember at the time of mega finals 13 stalwarts होते. म्हणजे if I try to remember all the names right now, I might miss one or two, but राजकुमारी जी, खयाम जी, पंडित जसराज जी, हरिप्रसाद चौरसिया जी, नंतर परवीन सुलताना जी, जगजीत सिंग जी, कल्याण जी, आनंद जी भाई. म्हणजे मी काय काय नावं घेऊ, किती नावं घेऊ. एक्झॅक्टली. गोपी नय्यर साहेब. म्हणजे मला जी आता नावं आठवत आहेत ती सगळे असे साईडला बसलेले असायचे. आणि इन दॅट इट वॉज द मेगा फायनल विच हॅपन्ड. आणि आफ्टर दॅट डेफिनेटली द लाईफ चेंज. आणि देन आय गॉट दॅट विजन की येस आय हॅव टू डू दिस, आय एम लाइकिंग दिस. आणि ते जे काही एक काय म्हणतो गेम चेंजर असतो ना, टर्निंग पॉइंट असतो, दॅट वॉज द टर्निंग पॉइंट फॉर मी. And after that, कैसा ये जादू happened. Yes. Actually, मला आठवत आहे की तेव्हा पॉप म्युझिक वॉज ऍट इट्स पीक. Yes, exactly. मलेर मेहंदी, सोनू निगम अँड मेनी पीपल. आणि मला आठवत आहे की तेव्हा हा अल्बम आला होता. आणि व्हिएतनामला एक पॉप फेस्टिवल व्हायचं त्यावेळेला, खूप मोठं पॉप फेस्टिवल व्हायचं. आणि त्या पॉप फेस्टिवल मध्ये ऑल ओव्हर त्यांनी ज्या काय एशियन ह्याच्यातल्या albums घेतले होते. It was given the topmost album award. May I know what year was this exactly? It was 98. 98. मी तेव्हा 3 वर्षाचा होतो ताई. थँक्यू. नो, म्हणजे सी यू सॉ
यू सॉ एन एंटायर जनरेशन राईट. लाईक या आता आम्ही अल्बम्स हे बघतच नाही. देअर्स ऍपल म्युझिक, देअर्स चॅनल्स जे आपण बघतो. हा चेंज ओव्हर जो आहे, जो सगळा झाला, तो तू इतका छान विटनेस केलास. आणि इवन आफ्टर दॅट युअर म्हणजे not by age but by experience, you're so senior to all of us now. I am 25, right? And you started your first you sang your first concert when you were 11. तर how have you kept yourself so relevant even in such years? टेक्नॉलॉजी एक गोष्ट झाली, कारण ऑटो ट्यून आलं. म्हणजे यू मस्ट हॅव सीन द एज ऑफ पीपल रेकॉर्डिंग ऑन टेप्स टू नाव. या आता जे रिवर्ब्स लागतायत, डिलेज लागतायत, ऑटो ट्यूनर्स आहेत आणि नवीन नवीन सिंगर्स येत आहेत आणि ते त्यांचा आवाज एक्सप्लोर करतायत. सो what was your how was your journey so relevant? I think technology has been changing over the years. आणि त्याचे पॉझिटिव्ह पण आहेत, काही गोष्टी निगेटिव्ह पण आहेत. आणि मला वाटतं की म्हणजे मी जेव्हा गायला सुरुवात केली होती प्रोफेशनली, आय सॅंग माय फर्स्ट प्लेबॅक से इन द इयर 99 2000 समथिंग. Wow. सो आय रिमेंबर की त्यावेळेला सुद्धा ट्रॅक सिस्टीम आणि तेव्हा लाईव्ह मी हार्डली रेकॉर्ड केलं असेल कधीतरी सगळ्या म्युझिशियन्स बरोबर. पण ट्रॅक सिस्टीम आली होती किंवा पंच आणि पंचआउट जे आपले असतात ते आले Right. होते तोपर्यंत. Right. सो आय रिमेंबर की ते इव्हॉल्व्ह होणं किंवा त्या गोष्टीचं शिकणं काय असतं. पण ऍट द सेम टाइम कॉन्सर्ट खूप लवकर सुरू केल्यामुळे एक भक्कम पाया निर्माण झाला होता किंवा एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्टेड टू हिअर. मला एक्झॅक्टली हेच. येस येस. एक्झॅक्टली. सो एक वन टेक गायला जरी लागलं त्यावेळेला, तरी ते टेक्नॉलॉजी मध्ये असून सुद्धा ते होत होतं की वन टेक Right. गायला आणि गाणं ओके झालंय. त्या खूपच सुरुवातीचं मी म्हणते. आफ्टर Right. दॅट या सगळ्याच गोष्टी खूप आल्या, त्या खूप चांगल्या दृष्टीनेच आल्या. Exactly. नाव. पण ऍट द सेम टाइम देर आर सम थिंग्स की आपल्याला असं वाटतं अरे त्या काळातले आपण जर असतो तर खूप लाईव्ह म्युझिशियन्स घेऊन एखादं गाणं रेकॉर्ड केलं असतं. असा एक्सपिरियन्स मला फक्त एकदाच साऊथ मध्ये आलाय, ज्या वेळेला आय सॉ लाईव्ह स्ट्रिंग सेक्शन रेकॉर्डिंग आणि आय वॉज सिंगिंग. इट वॉज राजा सर सॉन्ग. Wow. I remember that. So that was the only song I remember. Otherwise, every time we have sung on tracks. So तेच एक बदलत आलंय. आणि आय थिंक आपण ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं आणि ऍट द सेम टाइम फक्त टेक्नॉलॉजीमुळेच आपण पुढे जात नसतो. आपल्यात पण आपल्याला चेंजेस घडवावे लागतात. ऍज अ सिंगर आपल्याला प्रत्येक प्रकारचं म्युझिक ऐकायला लागतं, कारण का म्युझिक आज एवढं ग्लोबल झालंय. Wow. त्यामुळे मग ते गझल असेल, सेमी क्लासिकल असेल, पॉप असेल, रोमॅन्टिक असेल किंवा कुठलं वेस्टर्न टाइप ऑफ सिंगिंग असेल, तुमच्या कानावर पण ते संस्कार होणं फार गरजेचं असतं. सो विथ दॅट ऑल्सो अ सिंगर इव्हॉल्व्स अ लॉट. दॅट्स व्हॉट आय थिंक. वाव, सच अ ब्युटिफुल आन्सर यू हॅव गिव्हन. आणि खूप बरं वाटलं, कारण ऍज अ व्हेरी यंग कंपोजर मला हे खूप जाणून आय एम टॉकिंग टू दीज पीपल. आणि आम्ही खूप सोपं झालंय आमच्यासाठी, खूप ऑनेस्टली, कारण आमच्याकडे सगळं कीबोर्ड वरती आहे. देर इज लॉजिक इन फ्रंट ऑफ अस आणि वी आर वर्किंग. बट ती जर्नी मला जाणून घ्यायची होती. 2005 मध्ये पहेली हॅपन्ड आणि यू सॅंग 3 ट्रॅक्स फॉर द MM क्रीम, ज्यांच्याबद्दल आम्ही we admire him so much. MM क्रीम सर जे इतके मोठे कंपोजर आहेत आणि नॉट 1 नॉट 2 बट 3 ट्रॅक्स, दॅट टू फॉर द व्हॉइस ऑफ राणी मुखर्जी. मला काय सांगशील ह्याबद्दल? बेसिकली राजस्थानी बेस वरती फिल्म होती, त्यातलं म्युझिक पण सगळं राजस्थानी फोक टाईपचं म्युझिक होतं. येस. पण जेव्हा MM क्रीम हे म्युझिक डिरेक्टर म्हणून येतात, तेव्हा इफ यू लिसन टू द होल अल्बम यू विल गेट टू नो की त्या राजस्थानी फोकला सुद्धा एक थोडा साऊथ इंडियन टिंज आहे. एक्झॅक्टली. बट दॅट साऊंड सो गुड, दॅट साऊंड सो डिफरंट. आणि आय रिमेंबर की त्याचं म्युझिक सेशन पुण्यात झालं होतं इन अ हॉटेल वेअर ही वॉज स्टेइंग. आय वेंट फॉर द रिहर्सल. ऍट दॅट टाइम वी रिहर्स्ड आय थिंक खालिये तेरे बिना दोनों अखियां, वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स. आणि ऑफकोर्स रिटन बाय गुलजार जी. Yes, it is such a beautiful song. It is such a beautiful song. Wow. आणि गुलजारजींचं गाणं आपल्याला गायला मिळणं हे आय थिंक खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि ऍट द सेम टाइम त्याच्यातली बाकीची 2 गाणी जी होती कंगना रे. सो
मलाच असं वाटतं की मी खाली तेरे बिनाच्या 2 ओळी ऐकवते. खूप आवडेल. आय वॉज गोइंग टू से दॅट. खाली है तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहाँ. खाली है तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहाँ. अखियों के आलों में तेरे बिना रात भर वाह. जलती है बातियां यहाँ. खाली है तेरे बिना दोनों अखियां, तुम गए कहाँ. वाव, सो ब्युटिफुल. आणि इतक्या वर्षांनी हे गाणं आता म्हणजे असं ऐकलंय आणि इतका पॉवरफुल कंपोजर. आणि एक अजून थोडस जर विचारायचं झालं तर हाऊ इज ही ऍज अ पर्सन, खूप खूप जाणून घ्यायला आवडेल. हाऊ इज MM क्रीम ऍज अ पर्सन? I was very हाऊ वॉज comfortable ही? recording with him. Very comfortable recording with him. कारण का एक काय म्हणतो त्याला, गाताना कुठेही स्टुडिओमध्ये जे ऍटमॉस्फिअर असतं ना, ते कुठेही असं टेन्स किंवा आय एम समवन, आय एम MM क्रीम असं काहीच नव्हतं. राईट. सो इट मेक्स अस एव्हरीवन सो कम्फर्टेबल वाईल सिंगिंग, किंवा एक डिस्कशन असेल, किंवा आय वॉज सो न्यू ऍट दॅट टाइम, आणि तरी पण एक वॉर्मथ मिळणं सगळ्यांकडनं हे खूप गरजेचं असतं. सो आणि गुलजार साहेब स्वतः त्या रेकॉर्डिंगला हजर होते. माझ्यासाठी ते एक काय म्हणतो स्कूल होतं त्या दिवशी. आणि मी फक्त ऑब्झर्व करत होते की कोण कसं बोलतंय, कोण काय करतंय, कोण कसं शिकवतंय, गुलजार साहेब कसं बोलतायत, MM क्वीन कसं शिकवतायत. राईट. सो दॅट वॉज लर्निंग सेशन. मी इमॅजिन पण करू शकत नाही ऑनेस्टली, कारण काय झालं असेल तेव्हा. आणि द एनर्जी इन दॅट स्टुडिओ रूम मस्ट बी सो ब्युटिफुल. आणि इवन पहिली बद्दल एक सांगायचं की ते आपल्या इंडियाकडनं इट वॉज आर एंट्री फॉर द अकॅडमी अवॉर्ड्स दॅट हो इयर, येस. 2005. सो पहिली वॉज अ बिग फिल्म, ब्रेक थ्रू फिल्म. अँड देन मध्ये तर यू वर सिंगिंग अँड देन लेट्स कम टू अ व्हेरी बिग माइलस्टोन विच इज 2008, द जोधा अकबर, द AR Yes. रहमान. ज्या It was, yeah, I think 2007. Yes. 2008 is the release. You must have Yeah. sung it in Correct. 2007. Correct. आणि तो ऍक्च्युली काळ आहे जेव्हा मी स्वतः आय वॉज इंट्रोड्यूस टू युअर व्हॉइस. 2008 मध्ये वेन जोधा अकबर हॅपन, आय हॅड मूव्ह टू पुणे. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम आय हॅड हर्ड एक आवाज कॉल्ड बेला शेंडेने. जेव्हा मी मनमोहना ऐकलं, आणि इट वॉज सच अ ब्युटिफुल सॉन्ग. आणि आम्ही सगळे, म्हणजे आता आय एम क्वाईट शुअर जे कोणी लोक आपला लाईव्ह बघतात हे सगळेच AR रहमान म्हटलं की थोडासा आमचा म्हणजे वी लूज इट अ लिटल. कारण इतके मोठे फॅन आहोत आम्ही. आणि ऑल द म्युझिशियन्स आणि जे लोक नॉन म्युझिशियन सुद्धा आहेत. तर व्हॉट इज AR and how was your experience? I want to know everything about the recording of Manmohana, please, if you can.